नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत भरपूर टेस्टी आणि डिलिशियस असा ब्रेड ऑमलेट। ते त्यासाठी मी घेतलेला आहे एक बोलमध्ये आपण टाकणार आहोत अंडे। तुम्ही 4 सुद्धा घेऊ शकता। मग टाकणार आहोत आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत। हळदीनंतर आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ। या सगळ्या मिश्रणाला आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आपले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक पॅन किंवा तवा। तुम्ही पॅन किंवा तवा काहीही घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर टाकायचं आहे बटर किंवा तेल। मी बटर वापरलेले आहे। आपल्याला बटर पूर्ण पॅनभर मस्तपैकी पसरवून घ्यायचं आहे। बटर गरम झाल्यानंतर आपल्याला त्यावर टाकायचे आहेत ब्रेड। मी 4 ब्रेड वापरलेले आहेत। तुम्ही 2 ब्रेड सुद्धा वापरू शकता, पण माझ्या अंड्याची क्वांटिटी थोडी जास्त होती, म्हणजे 3 अंडे होते, म्हणून मी 4 ब्रेड वापरलेले आहेत। आपल्याला ब्रेडला मस्तपैकी गरम करून घ्यायचं आहे। म्हणजे काय की आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे। पाटून पुडून आपल्याला बरोबर शेकून घ्यायचं आहे। म्हणजे काय की आपल्याला त्याला करपू द्यायचं नाही आहे, कारण की नंतर सुद्धा ते शिजणार आहेत, म्हणून आपल्याला त्याला मस्तपैकी क्रंची करून घ्यायचं आहे। जसं तुम्ही बघत आहात, मी ह्याला करपू दिलेलं नाहीये। सेम तुम्हाला देखील असंच करायचं आहे। आता आपले ब्रेड मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला एक एक करून आपले ब्रेड काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच पॅनमध्ये किंवा त्याच तव्यामध्ये आपल्याला एक मापभर तेल किंवा बटर टाकायचे आहे। तुम्ही बटर थोडे एक्स्ट्रा सुद्धा टाकू शकता, पण मी तेल टाकलेले आहे यावेळेस। आणि आता आपल्याला तेलाला मस्तपैकी गरम होऊ द्यायचं आहे आणि तेलाला पॅनभर पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला अंडा आपल्या ह्याला चिपकू नये किंवा ते करपू नयेत, म्हणून आपल्याला पॅनभर मस्तपैकी तेल पसरवून घ्यायचं आहे। आता आपले तेल पसरवून झालेले आहे। मग आपण यामध्ये टाकणार आहोत आपल्या अंड्याचे मिश्रण। आता आपल्याला अंडा पूर्ण पॅनभर पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून तो गोल होईल आणि मस्तपैकी अंडा आपल्याला म्हणजे त्या तव्याच्या सहाय्याने किंवा पॅनच्या सहाय्याने आपल्याला हलवून घ्यायचा आहे। म्हणजे कसं पूर्ण पॅनभर पसरवून घ्यायचा आहे, पूर्ण अंडा आपल्याला गोल करायचा आहे। आणि जेव्हा आपल्याला थोडं वाटेल ना की आपला अंडा थोडासा शिजायला आलेला, आपला ऑमलेट थोडासा तरी शिजायला आलेला आहे, पूर्ण नव्हे तर थोडासा शिजायला आल्यावरती आपल्याला त्यामध्ये ब्रेड टाकायचं आहे आणि ब्रेडला मस्तपैकी हाताच्या सहाय्याने किंवा एखाद्या उलातण्याच्या सहाय्याने आपल्याला मस्तपैकी पुश करायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला अंडा थोडा शिजल्यावरती आपल्याला अंडा वरच्या साईडला पलटून घ्यायचा आहे। दोन्ही साईडून सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे। आणि कधी कधी काय होतं की अंडा वरच्या साईडला येत नाही, म्हणजे कसं आपल्याला वरती घेता येत नाही, तर तुम्ही कुठल्या दुसऱ्या गोष्टीच्या सहाय्याने सुद्धा करू शकता। जसं मी आपलं जे तेल आपण पसरवतो त्याच्या सहाय्याने केलेले आहे। त्यानंतर जे उरलेले 2 ब्रेड होते, ते 2 ब्रेड सुद्धा आपल्याला आपल्या ऑमलेटवरती टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मस्तपैकी आपला जो ऑमलेट बनलेला आहे त्याला पलटून घ्यायचा आहे। आणि जसं तुम्ही बघत आहात की आपला जो ब्रेड ऑमलेट आहे तो मस्तपैकी रेडी झालेला आहे। आता काय सुगंध येतो आता तुम्हाला मी कायच सांगू। आणि त्यानंतर आपल्याला मस्त एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कुठली हवी आहे आणि ह्याची चव कशी होती, नक्की मला सांगा। आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।